नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बरेच दिवसानंतर आंबेबाराचा व्हिडिओ बनवतो आहे. आंबेबाराचे जे शेतकरी आहे त्यांनी सध्या जे मागच्या 1 महिन्यापासून जवळजवळ स्प्रे आपण थांबवायला सांगितले होते, फक्त पाणी द्यायला सांगितलं होतं आणि थोडंसं वॉटर सोल्युबल सोडायला सांगितलं होतं आपण 1261 1340 अल्टरनेटमध्ये. तर ते सर्वजण सोडत आहे अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळंच अशी साईज आपल्याला पाहायला मिळत आहे. लिंबू साईजच्या वर किंवा काही लिंबू साईज असं इथं आपल्याला आंबेबाराची साईज पाहायला मिळते. तर अशी साईज कोणाकोणाची आहे किंवा विदर्भामध्ये अशापेक्षा कमी जास्त साईज कोणाकोणाची आहे त्यांनी कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यांच्यासाठी पुढील जे विक्रीचं नियोजन आहे त्यासाठी आपल्याला नियोजन करता येईल की किती माल आपल्याला विक्रीसाठी कोणत्या महिन्यात भेटू शकतो आणि तशा प्रकारे व्यापाऱ्यांना पाठवून आपण ते विक्रीचं योग्य पद्धतीने रेट घेऊ शकतो. तर आता इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे, कारण हे जे ढगाळ वातावरण आलेलं आहे, हे जे दिसते, काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे. विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस मागच्या 4-5 दिवसाआधी पडलेला आहे. पण आताचा पाऊस महत्त्वाचा आहे. आता जो पाऊस होईल ह्या पावसामध्ये यावर बुरशी किंवा रोग येण्याची दाट शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे जे जूनमध्ये आणि जुलैमध्ये गळ होते त्याची प्रॅक्टिस आपल्याला आजपासून सुरू करावं लागते, म्हणजे मे एंडिंग किंवा पाऊस झाल्यानंतर. तर त्यासाठी आपण आता इथे ह्या बागेमध्ये काय करणार आहे, ह्या भरपूर फुटलेला आहे बघा, दाट बाग आहे, 12x12 अंतर आहे. 12x12 अंतरावरही आपण इतक्या चांगल्या प्रकारे आंबेबार फोडलेला आहे. आता तुम्हाला हा आंबेबार वरच्या लेवलला असल्यामुळे लक्षात येत नाही आहे. पुढं मी तुम्हाला दाखवतो की कडाला जाऊन वरच्या लेवलला कसा माल आहे. तर भरपूर माल आहे, 6 ते 7 कॅरेट 8 कॅरेट असा माल आहे इथे एका झाडाला. खालच्या बाजूला बघा काही दिसत नाही, पण माल हा 100% आहेच. तर याला आपण 1340 2-3 वेळा डोस झालेले आहे. 1261 त्याच्या आधी झालेले आहे. तर इथून पुढेही आपल्याला 1340 कंटिन्यू ठेवायचं वॉटर सोल्युबल. कारण काय असते, पाऊस झाल्यानंतर न्यूट्रिशन अपटेक स्पीडने होत नाही, जमीन ओल्ली असते. जमीन वल्ली असल्यामुळं आणि त्याचं वापसा न झाल्यामुळं अपटेक होत नाही. त्यामुळं आपल्याला आताच त्याला भरपूर साईज करून घ्यायची, थोडी प्रमाणात वाढून घ्यायची, नंतर थोडी साईज थांबली तरी चालेल. कारण पाऊस पडल्यावर जे नवती निघते, मग आपल्याला वाटते की साईज फास्ट होते किंवा अपटेक चांगलं होते, पण मुळ्या ह्या वापसा कंडिशनमध्ये अपटेक चांगलं करते असा अनुभव आहे आणि दरवर्षीचा तशी प्रॅक्टिस पण आहे. त्यामुळे शक्यतोवर आतापासूनच त्याला न्यूट्रिशन चालू ठेवा. पुढच्या 15 दिवसात 2 ते 3 वेळा आपलं न्यूट्रिशन गेलं पाहिजे. न्यूट्रिशनमध्ये 1340 ह्युमिक स्टार ॲक्च्युली आता तुमच्या भागात तुम्ही धनश्रीचं घेऊ शकता अथवा फार्मर क्रॉप्सांचं आहे, पण ते तुम्हाला तिकडं मिळणं कठीण आहे विदर्भामध्ये. अहिल्यानगर भागातील शेतकऱ्यांना सर्वांना ते अवेलेबल आहे. तर त्यामुळे आपल्याला ह्युमिक स्टार घ्यायचं आहे. एकरी 1 किलो आणि एकरी 4 ते 5 किलो 1340 ज्यांची लागवड जास्त अंतरावर आहे त्यांनी एकरी 4 ते 5 किलो घ्यायचे आणि ज्यांची लागवड कमी अंतरावर आहे 12x12 13x13 तर त्यांनी 1340 घ्यायचे, एकरी 7 ते 8 किलो. अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की 200 झाडाला 5 किलो द्यायचं आहे आपल्याला. 4 ते 5 किलो 200 झाडाला द्यायचं आहे. त्यानुसार आपण आपले झाडं किती आहे तसं ते सोडू शकता. आणि स्प्रेमध्ये जे आहे इथून पुढे ह्या महिन्यामध्ये आपल्याला शक्यतोवर 1 स्प्रे तर घ्यायचंच आहे. गरज पडल्यास पावसाचा अंदाज घेऊन 2 स्प्रे पण लागू शकतात. त्यातील पहिला स्प्रे आहे रेडोमिल गोल्ड, ऑर्थोसॅलिसिक ॲसिड, चिलेटेड फेरस अथवा झिंक आणि एक कीटकनाशक कुठलंही घेऊ शकता. कुठलंही म्हणजे एकदम सौम्य घ्या, कारण किडीचा अटॅक काय लगेच येणार नाही आहे. त्यामुळं तुम्ही म्हणजे जे मायटीसाईड घेता, मायटीसाईड घेण्याच्या ऐवजी तुम्ही हमला घेऊ शकता, क्लोरोसायपर घेऊ शकता, इमिडा घेऊ शकता, थायमेथोक्झन घेऊ शकता किंवा अलिका घेऊ शकता लास्ट. याच्यापेक्षा काय भारी घेऊ नका. रेडोमिल गोल्ड ऐवजीही बुरशीनाशक चेंज करू नका. रोको वगैरेचं काम नाही. आता आपल्याला रेडोमिल गोल्ड म्हणजे फायटोप्थेरा बुरशीला कंट्रोल करणारच औषध पाहिजे. रेडोमिल गोल्ड सगळ्यात चांगलं आहे. एलिएट आपण सांगितलं असतं, पण एलिएट आपल्याला आत्ता घ्यायचं नाही, कारण एलिएटसोबत आपल्याला दुसरं कुठलंही टॉनिक आणि कीटकनाशक घ्यायचं नाही आहे. त्यामुळे एलिएट आपण पुढच्या महिन्याच्या स्टार्टला, जूनच्या स्टार्टला किंवा मेच्या एंडिंगला पाऊस कसा पडतो त्यानुसार घेणार आहे. तर त्यामुळे एलिएटला सध्या घेऊ नका. आणि
दुसरा स्प्रे जो आहे तो आपल्याला 100% एलेट राहील, किंवा जर पाऊस कमी झाला, खूपच कमी झाला, तर रेडोमिलवर आपलं काम होणार आहे. त्यामुळे एलेटचा खर्च आपला वाचू शकतो. म्हटल्यापेक्षा आपण तो जून 15-20च्या नंतर घेऊ. पण एलेट आपल्याला मे एंडिंग ते जून 20पर्यंत एकदा तरी घ्यायचं आहे 100%. अशा प्रकारची साईज ज्यांची नसेल त्यांनी 1261 कंटिन्यू ठेवायचं आहे, म्हणजे ज्यांची लहान असेल याच्यापेक्षा साईज. आता तुम्हाला बघा माल दाखवतो, कडानी माल कसा असतो शेंड्याला. हे बघा, ह्या झाडामध्ये तुम्हाला माल दिसेल. अशा प्रकारचा माल आपल्याला वरच्या साईडला लक्षात येतो आहे. म्हणजे गळ भरपूर झाली होती आणि आता माल पातळ दिसतो आहे. तर पातळ झाल्यानंतर जेव्हा त्याची साईज बनते, साईज बनल्यानंतर आपल्याला लक्षात येते की माल आहे. पण होते काय की तुम्ही काय करता की माल कमी झाला आहे म्हणून मृगबाराच्या नादी लागता. मृगबार फोडायचा आहे, आंबेबार कमी आहे आणि आंबेबार नेमका जास्त असतो, मृगबार कमीच फुटतो. आणि आपण आंबेबाराची साईज जी आहे ती ज्या वेळेस त्याची साईज करायची होती त्यावेळेस त्याला न्यूट्रिशन प्रॉपर न दिल्यामुळं ते परत कोमात जातात. तर योग्य निर्णय घ्यायला शिका. आपल्या व्हिडिओतून तुम्हाला वेळेच्या वेळी माहिती मिळत राहते आणि त्या माहितीच्या आधारे तुम्हाला योग्य सल्ला मिळतो फोनवर. ज्यांनाही याच्यापेक्षाही वेगळा सल्ला लागत असेल की आपल्याला आपल्या बागेची काय कंडिशन आहे त्याच्यावर सल्ला पाहिजे, तर त्यांनी शक्यतोवर मला आपली ऑनलाईन कन्सल्टन्सीचा आपण फंडा राबवलेला आहे, जेणेकरून तुम्ही मला व्हिडिओ आणि फोटो पाठवून फोनवर माझ्याशी चर्चा करू शकता आणि त्या चर्चेतून तुम्हाला योग्य सल्ला मिळेल. तर ती ऑनलाईन कन्सल्टन्सी तुम्ही घेऊ शकता. त्याची माफक फी आपण ठेवलेली आहे आणि ती भरून तुम्हाला तो ऑनलाईन सल्ला भेटून जाईल. व्हिजिट शक्यतोवर आता खूप व्यस्त का सगळ्यांकडेच जाणं शक्य होत नाही. जे अहिल्यानगरमधील असो किंवा विदर्भातील शेतकरी असो, ते ह्या सर्वांना व्हिडिओमार्फत जी माहिती मिळते त्यानुसार तुम्ही पुढचे निर्णय घेत चला. तानाचा जो विषय आहे मृगबाराच्या तानाचा, तर इथून पुढं आता अतिशॉकमध्ये जाणार नाही हे नक्की आहे. त्यामुळं पाणी द्यायची घाई करू नका आणि जरी अतिशॉकमध्ये झाड असेल त्याला थोडं थोडं पाणी देत राहा, जेणेकरून ते झाड मरणार नाही. आता जसजसा पाऊस होईल कमी अधिक त्यानुसार आपल्याला निर्णय चेंज करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला रोज व्हिडिओ मिळत राहणार, जेणेकरून तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत होईल. आणि अजूनही काही अडचणी असेल, तुमच्या काही वेगळा प्रॉब्लेम असेल याच्यापेक्षाही, तर तुम्ही कमेंट्समध्ये तो प्रॉब्लेम शेअर करू शकता, जेणेकरून त्यावर आपला व्हिडिओ नवीन बनवला जाईल. धन्यवाद.